अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुमच्याकडे 2 प्रकारची सौंदर्य असणं अतिशय गरजेचं आहे. एक म्हणजे इनर ब्युटी, दॅट इज युअर ब्रेन ब्युटी, म्हणजेच तुमची अभिनय क्षमता, तुमचं टॅलेंट. आणि दुसरं आउटर ब्युटी, दॅट इज युअर बॉडी, म्हणजेच तुमचं शरीर. तुमच्याकडे ह्या दोन्ही ब्युटीज एकत्रितरित्या असतील तर नथिंग कॅन स्टॉप यू. देन स्काय इज द लिमिट फॉर यू. यू कॅन क्रिएट वंडर्स. पण तुमच्याकडे जर दोन्ही ब्युटीज एकत्रितरित्या नसतील तर तुमच्याकडे एक तरी सौंदर्य कुठलं तरी इतकं स्ट्रॉंग पाहिजे की त्याच्या आधारावर तुम्ही दुसऱ्या कमीकडे लक्षच नाही जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे आयदर तुमच्याकडे कमालीची बुद्धिमत्ता पाहिजे, म्हणजेच परफॉर्मिंग टॅलेंट, परफॉर्मिंग लेवल्स, अभिनय क्षमता, किंवा तुमच्याकडे कमालीचं देखणं आणि आकर्षक शरीर पाहिजे. पण तुमच्याकडे जर इनर ब्युटी पण सोसोच असेल आणि आउटर ब्युटी पण सोसोच असेल तर मात्र डेफिनेटली तुमचं इथे काही होऊ शकत नाही. कारण मी जे एक दर्शक आहे, मी माझ्या कष्टाचा पैसा जर तुम्हाला बघायला घालवतोय तर मला त्याचं कारण पाहिजे ना की मी का बघू तुला. एकतर तुमच्याकडे इतकं आकर्षक शरीर पाहिजे की त्यातून मला नेत्रसुख मिळालं पाहिजे, किंवा तुमच्याकडे इतकं कमाल टॅलेंट पाहिजे परफॉर्मन्सचं, अभिनय तुमच्यात इतका तगडा पाहिजे की मला इथे सुखाचं वाटलं पाहिजे की येस मी काहीतरी सुंदर बघतोय. पण जर दर्शकाला कुठलाच आनंद मिळत नसेल, हा पण आणि हा पण, तर दर्शक त्या कलाकारावर फुल्ली मारतो. शारीरिक सौंदर्य हे बरेचदा आपल्या हातात नसतं, पण बौद्धिक सौंदर्य हे तर कायमच आपल्या हातात असतं. मग तुम्ही स्वतःला लक्षवेधी बनवा. लक्षवेधी बनलात तर लोकांचं लक्ष जाईल, नाही तर नाही जाणार. इतकं सोपं गणित येते. तुम्ही ब्रेन ग्रूम करा किंवा बॉडी ग्रूम करा, ऑर ग्रूम बोथ, बट ग्रूमिंग इज नेसेसरी. तुम्ही जर लक्षवेधी बनलात तर तुमच्याकडे लक्ष जाईल, नाही तर काय बघणार आहे समाज तुमच्याकडे.